4 ऑगस्ट 2025 रोजी श्रावण मासातील दुसरा सोमवार रोजी सृष्टी मंगलम प्रतिष्ठानच्या महिला वाहिनी यांच्या हस्ते 501 बेलवृक्ष बालतरू लागवड घाटपुरी तथा खोटपुरी शिवारातील लेकुरवाडी, नंदाखोरा व जाफराबादी टेकडीवर मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून वृक्षारोपण व बीजारोपण केले। यावेळी सेवानिवृत्त कलाध्यापक संजय गुरव यांचे मुख्य मार्गदर्शनात बेलवृक्षाचे आयुर्वेदिक महत्त्व पटवून देण्यात आले। गेल्या 2 आठवड्यात शेकडो बेलवृक्ष या टेकड्यांवर लावण्यात आले असून भारतीय संस्कृतीत शिवशंकरास बेलपत्र वाहण्याचे अनन्यसाधारण महत्त्व असून जो कोणी बेलवृक्ष लागवड करील त्याच वृक्षाचे बेलपत्र वाहणाऱ्याचे पुण्यातील बरोबरीचे पुण्य प्राप्ती होते, असे मत यावेळी विभा वैभव कारंजकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले। माझा नवरा लय सुंदर, माझा नवरा लय सुंदर, दारूच्या दुकानावर हालवतो या नंबर, दारूच्या दुकानावर हालवतो या नंबर। हो यान पेली एक गोट, किती पेली? एक गोट। यान पेली एक गोट, नाही भरलं याचं पोट, नाही भरलं याचं पोट, तरी पण म्हणतो जाऊ द्या, एकच गोट घेतली ना, काही जास्त काही केले नाही आहे। माझा नवरा लय सुंदर, माझा नवरा लय सुंदर, दारूच्या दुकानावर हालवतो या नंबर, दारूच्या दुकानावर हालवतो या नंबर। हो एक गोट पिऊन संध्याकाळी पोट भरलं नाही, मग काय तर जास्त जास्त पावर वाढत गेली। मग यानं पेली एक शिशी, यानं पेली एक शिशी, मला म्हणते वेडी पिशी, मला म्हणते वेडी पिशी, म्हणते तर म्हणते, जाऊ द्या, तुमचे नवरे म्हणत नाही ना? म्हटलं तुमचे नवरे नसेल म्हणत बाई, माझा नवरा दारू पिलेला आहे म्हणून म्हणतो, पण जाऊ द्या, म्हणते तर म्हणते, तरी पण मी काय म्हणतो माझ्या नवऱ्याला, माझा नवरा लय सुंदर, माझा नवरा लय सुंदर, दारूच्या दुकानावर हालवतो या नंबर, दारूच्या दुकानावर हालवतो या नंबर। हो यानं पेली एक शिशी पेल्यानंतर मन भरलं नाही, मग मन कुठे गेलं? देशी दारू। मग यानं पेली देशी दारू, यानं पेली देशी दारू, मला म्हणते वेडी पारू, मला म्हणते वेडी पारू। आता एवढं वेडी पारू म्हणते, सर्व काही म्हणते, पण मारत नाही बरं का? तुम्हाला सगळ्यांना सांगते, मारत नाही म्हणून काय म्हणते की जाऊ द्या, पिले तर पिलं, देशी दारू पे थोडीशीच लागते, जास्त लागत नाही। मला म्हणते वेडी पारू, माझा नवरा लय सुंदर, माझा नवरा लय सुंदर, दारूच्या दुकानावर हालवतो या नंबर, दारूच्या दुकानावर हालवतो या नंबर। एका जनार्दनी जो दारू प्याला म्हणजे कशाची दारू प्यायची आपण? एका जनार्दनी जो दारू प्याला तो हरिचरणाशी लीन झाला। दारू हे एक व्यसन आहे आणि हे व्यसन नाही करायचं। माणसाने व्यसन कशाचं लावायचं? आपल्याला स्वतःला व्यसन कशाचं लावायचं? तर समाजसेवेचं, किंवा आता समजा माझ्या नवऱ्याला कोणतं व्यसन लागलेलं आहे? सकाळी उठून वृक्षारोपण करायचं, बीजारोपण करायचं, सर्व गावात बीजारोपण करून आणतात आणि जे टक्कल पडलेल्या टेकड्या आहेत तिथे बीजारोपण करतात, वृक्षारोपण करतात। हे व्यसन लागलेलं आहे आणि हे व्यसन सर्वांच्याच नवऱ्यांना लागो अशी माझी इच्छा आहे। म्हणून मी मग आधी ते चांगलं व्यसन लागायला काहीच हरकत नाही आहे, बाकीचं वाईट व्यसनापेक्षा चांगलं व्यसन लागलं कधीही चांगलेलं आहे। म्हणून मी माझ्या नवऱ्यांना आवडीनं मी काय म्हणते, माझा मिट्टू लय सुंदर, माझा मिट्टू लय सुंदर, दारूच्या दुकानावर हालवतो या नंबर, दारूच्या दुकानावर हालवतो या नंबर।
आपल्या परिसरातील मोकळ्या जागेत किंवा गावालगतच्या टेकड्यांवर पावसाळ्यात बेलवृक्ष लागवड करून तसेच बेलवृक्ष संवर्धन करून श्रावण मास वृक्षारोपणाच्या माध्यमातून साजरा करावा असे आवाहन मंगला गुरव यांनी केले। यावेळी सर्व महिलांनी आपल्या सोबत लहान मुलांकडून सुद्धा बेलवृक्ष रोपण करून घेऊन त्यांना एक पेड़ माँ के नाम हा उपक्रम आपल्या पाल्यांसोबत राबविला व याकरिता अस्मिता उखडकर यांनी पुढाकार घेतला होता। सर्वात छोटा 1.5 वर्षाचा बालक मंदार खंडागडे यांनी आपल्या आईसोबत वृक्षारोपण केले असून सोबतच भक्ती, श्रुती, आयुष, वेदिका, शिवम, आदित्य, आर्या, परी, प्राची, अश्विनी, कल्याणी, सोहम, मयंक व त्यांच्या माता साधना अहिर, अस्मिता उखडकर, मुक्ता खेडकर, विभा कारंजकर, पूजा फंदाट, लता खंडागडे, साक्षी शर्मा, मंगला गुरव आदींनी उपक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। मी या ठिकाणी भारूड सादर करत आहे ते नात्या गोत्यांशी संबंधित आहे। तुमचा भाऊ कसा आहे, तुमची बहीण कशी आहे, तुमचे जावई कसे आहेत, तुमचे नातेवाईक कसे आहेत हे महत्त्वाचं नाही। सर्वात महत्त्वाचं आहे की आपला शेजारी कसा आहे। कारण सगळ्यात पहिले जर तुम्हाला कुठलीही अडचण आली, कुठली अडचण भासली तर शेजारीच धावून आला पाहिजे। तुमचा भाऊ, तुमचा नातेवाईक यायला बराच वेळ लागतो, तर शेजारी खूप मदतनीस असला पाहिजे, सामाजिक भावनेचा असला पाहिजे। त्यावर आधारित हे भारूड आहे। या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, अंगणात झाड लावलं ग बया, अंगणात झाड लावलं ग बया, या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, अंगणात झाड लावलं ग बया, अंगणात झाड लावलं ग बया। हो, या शेजारीनं, या डोंबळ्या शेजारीनं, या टकल्या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, अंगणात झाड लावलं ग बया। हिच्या अंगणात झाड लावल्यामुळे काय होऊन राहिलं की हिच्या झाडाचा पाला पाचोळा उडून पडतो माझ्या अंगणात। हिच्या झाडाचा पाला वाढलेला चिडलेला जो काही पाला असेल गळलेला तो येऊन पडतो माझ्या अंगणात आणि झाडून झाडून चमक निघते माझ्या कमरेत। म्हणून काय म्हणते मी, या शेजारीनं बाई 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 बाई, या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, अंगणात झाड लावलं ग बया, अंगणात झाड लावलं ग बया, अंगणात झाड लावलं ग बया। आता ही जी शेजारी नव्हती पहिल्या कळव्यातली ती डाव्या बाजूची होती, आता उजव्या बाजूची शेजारी चांगली आहे। दोन बाजू असतात, डावी आणि उजवी, तर उजव्या बाजूची शेजारी बघा काय म्हणते, या शेजारीनं बरं केलं ग बया ग बाई 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 बाई, या शेजारीनं खूपच बरं केलं ग बया, अंगणात झाड लावलं ग बया, अंगणात झाड लावलं ग बया, अंगणात झाड लावलं ग बया। या शेजारीनं खूपच बरं केलं ग बया, अंगणात झाड लावलं ग बया, या झाडाची फुलं फळं पळतात माझ्या अंगणात, या झाडाची फुलं फळं पळतात माझ्या अंगणात आणि त्या फुलामुळे शोभून दिसतात देव माझे देवाऱ्यात। या शेजारीनं ग बाई बाई, या शेजारीनं खूपच बरं केलं ग बया, अंगणात झाड लावलं ग बया, अंगणात झाड लावलं ग बया, या शेजारीनं बरं केलं ग बया, या शेजारीनं बरं केलं ग बया, अंगणात झाड लावलं ग बया, अंगणात झाड लावलं ग बया। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।